पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावर विकासाचा मुद्दा पडला भारी. राज्यातला नाही तर गल्लीतला दादा ठरले सरस. आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत निकालात भाजपाने पुन्हा बाजी मारली, पुन्हा बहुमत मिळवले. 128 सदस्य संख्येच्या सभागृहात 84 जागा जिंकल्या. त्या गतवेळेपेक्षा 7 ने जास्त आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागले. त्यांना 37 जागा मिळाल्या. 2016 पेक्षा त्यात 1 ने वाढ झाली. भाजपच्या गेल्या टर्मच्या कारभारावर सडकून टीका करत त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्याला मतदारांनी तेवढा पाठिंबा दिला नाही. त्यावर भाजपचा विकासाचा मुद्दा भारी पडला, तो सरस ठरला. तोच त्यांचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उचलून धरला होता. त्याला यश मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही फायदा झाला नाही. दोन्हीकडे भाजपची सत्ता आली. पिंपरी चिंचवडमध्ये तर शरद पवार राष्ट्रवादीचे खातेही उघडले नाही. त्यांचे शहराध्यक्ष तुषार कामठेच पराभूत झाले. शरद पवार गटाच्या जोडीने उभाटा शिवसेना, मनसे यांचीही पाठी यावेळी कोरी राहिली. एक संघ शिवसेनेचे 9 तर मनसेचा 1 नगरसेवक गत सभागृहात होते. काँग्रेसची पाठी गेल्या वेळीही कोरीच होती, ती पुन्हा तशीच राहिली. शिवसेनेला मात्र समाधानकारक यश मिळाले, कारण त्यांचे 6 नगरसेवक निवडून आले. त्यांच्या आक्रमक व अभ्यासू माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांची पुन्हा सभागृहात एंट्री झाली, हे विशेष. त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री यांची एकही सभा शहरात झाली नव्हती. जी एक नियोजित होती ती झाली नाही. त्यांनी मोबाईल फोनवरून भाषण दिले, त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला झाला. तसेच या निकालातून त्यांचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचाही प्रभाव दिसून आला. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी वगळता इतर 17 छोट्या मोठ्या पक्षांना या निवडणुकीत खाते उघडता आले नाही. अपक्ष नगरसेवकही शिवसेनेचा आहे. भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरी गेल्या वेळच्या त्यांच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे आणि स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांचा धक्कादायक पराभव झाला. गेल्या वेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवक पक्षात घेतल्याने भाजपा 2017ला प्रथमच पिंपरीत सत्तेत आला होता. यावेळीही ती खेळी त्यांनी पुन्हा केली. राष्ट्रवादीचे 22 माजी नगरसेवक एका दिवसात फोडले. त्यांच्यासह 28 त्यांच्या माजी नगरसेवकांना 100+ साठी पक्षात घेतले. त्यानंतर त्यांनी आपला नारा 100+ वरून 125 पार असा केला होता. तो साध्य झाला नाही, पण गेल्या वेळेपेक्षा जागा वाढल्या. पक्षात घेतलेले बहुतांश माजी नगरसेवक विजयी झाले. दरम्यान या निवडणुकीत अजितदादा व महेशदादांतील वाद विकोपाला गेला होता. त्यातून त्यांच्यात आरोप प्रत्यारोपही झाले होते. अजितदादांनी महेशदादांना व त्यांच्या भोसरी मतदारसंघाला आपल्या निशाण्यावर घेतले होते. त्यातून तेथे त्यांच्या काही जागा वाढल्या. 28 माजी नगरसेवक सोडून जाऊनही त्यांना गेल्या वेळेचा आकडा त्यामुळेच टिकवता आला. अन्यथा त्यांच्या पक्षाची अवस्था आणखी वाईट झाली असती. त्यांचे शहराध्यक्ष योगेश बहल, भाजपचे शत्रुघ्न उर्फ बापू काटे निवडून आले, तर मनसेचे शहर प्रमुख सचिन चिखले पराभूत झाले. काँग्रेसचे रिंगणातच नव्हते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या निवडणुकीच्या निकालावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? भाजपच्या विजयामागे आणि राष्ट्रवादी पराजयामागे इतर कुठली कारणे आहेत असे आपल्याला वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.